हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण मायनर्स आणि कोफॅक्टर्सशी रिलेटेड कन्सेप्ट बघितलेले आहेत. बरोबर, म्हणजे एखाद्या दिलेल्या डिटर्मिनंटचा आपण त्या करस्पॉन्डिंग एलिमेंट्सचा कोफॅक्टर आणि तो एलिमेंट यांच्या प्रोडक्टची सम बरोबर व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट येते. हे याच्यावरचे काही एक्झाम्पल्स बघितलेले आहेत आणि तुम्हाला मला वाटतं 5 एक्झाम्पल्स मी होमवर्कला दिले होते. तुम्ही ते एक्झाम्पल सोडवला असतील तर बघा, त्याच टाईपचे एक्झाम्पल्स म्हणजे तुम्ही आणखी ऍडिशनल वाढवू शकताय. तुम्हाला फक्त एखादा कुठलाही डिटर्मिनंट घ्यायचा आहे आणि त्या डिटर्मिनंटचं जे काही व्हॅल्यू आहे त्याचं जे एक्सपान्शन आहे अलॉंग एनी रो किंवा अलॉंग एनी कॉलम तुम्ही करू शकता. आणि ते जर एक्सपान्शन तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल ते एक्सपान्शन म्हणजेच काय असणार आहे, व्हॅल्यू ऑफ दॅट डिटर्मिनंट. बरोबर, आता मग आपण त्याच्या पुढच्या पॉइंटकडे जाणार आहोत, दॅट इज द प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट. आता बघा, प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट मध्ये तुम्ही बऱ्याच प्रॉपर्टीज बघणार आहे. त्यातली आता पहिली जी प्रॉपर्टी आहे ती पहिली प्रॉपर्टी काय सांगते बघा, तर जर तुम्ही त्या डिटर्मिनंटचे सर्व रोज आणि सर्व कॉलम्स जर इंटरचेंज केला, आता समजा तुम्ही एक डिटर्मिनंट घेतलात, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2, जर तुम्ही त्याचे दोन्ही रोजचे 2 कॉलम्स केलात, म्हणजे 2 रो जे आहेत त्या 2 रोजचं कन्व्हर्जन कॉलम मध्ये केला, तरी सुद्धा त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू चेंज होत नाही, लक्षात घ्या. किंवा जर समजा तुमच्याकडं ऑर्डर 3 चा डिटर्मिनंट आहे आणि तुम्ही ते तिन्ही रोज तिन्ही कॉलम मध्ये चेंज केलात, रिप्लेस केलात, रोजचे कॉलम केलात किंवा कॉलमचे रोज केलात, तरी सुद्धा त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू चेंज होत नाहीये, लक्षात घ्या. म्हणजे काय आहे, तर पहिली प्रॉपर्टी काय सांगते बघा, फर्स्ट प्रॉपर्टी the value remains unchanged if all the 3 rows and columns are interchanged. म्हणजेच काय, the value remains unchanged if all the 3 rows and columns are interchanged. म्हणजे व्हॅल्यू बदलत नाही. का बदलत नाही? जरी समजा तुम्ही त्या दिलेल्या डिटर्मिनंटचे रोज आणि कॉलम्स इंटरचेंज केला तरी त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू बदलत नाही, लक्षात घ्या. तर बघा, मग हीच प्रॉपर्टी मी तर डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये लिहितोय. समजा ए बी सी डी हा डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 आहे, बरोबर ना. बी इज इक्वल्स टू दिस इज द डिटर्मिनंट. आणि जर मी समजा याचे रो आणि कॉलम इंटरचेंज केले तर मला D1 हा डिटर्मिनंट मिळाला. तर काय असणार आहे बघा, तो यस दिस इज ए सी अँड बी डी. बरोबर, आणि इथं आपल्याला ह्या प्रॉपर्टीनुसार काय मिळतं बघा, B इज इक्वल्स टू D1 मीन्स व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट रिमेन्स अनचेंज्ड इफ वी इंटरचेंज ऑल द रोज अँड कॉलम्स. जर आपण ते रो आणि कॉलम्स इंटरचेंज केले तरी त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू चेंज होत नाहीये. आता समजा इथं जर मी फाइंड आउट केली याची व्हॅल्यू काय येते, एडी मायनस बीसी येते आणि याची पण व्हॅल्यू एडी मायनस बीसीच येणार आहे ना. त्यामुळं इथं व्हॅल्यू बदलली नाही, लक्षात घ्या. बरोबर ना. तसंच आता मी काय करतोय बघा, सिमिलरली म्हणतो मी. सिमिलरली जर आपण हे ऑर्डर 3 च्या डिटर्मिनंट साठी चेक करूया. बघा, बी इज इक्वल्स टू, समजा हा डिटर्मिनंट दिलेला आहे तुम्हाला, ए बी सी डी ई एफ जी एच आणि आय हा दिलेला डिटर्मिनंट आहे, बरोबर. आणि जर मी याच्यामध्ये रो आणि कॉलम्स इंटरचेंज केले, म्हणजे हा जो फर्स्ट रो आहे तो मी फर्स्ट कॉलम केला, सेकंड रो आहे तो मी सेकंड कॉलम केला, थर्ड रो आहे तो मी थर्ड कॉलम केला, म्हणजे मला मग डिटर्मिनंट कसा मिळेल बघा, यस ए बी सी. पहिला रो इथं काय झाला, फर्स्ट कॉलम झाला, नंतर सेकंड रो डी ई एफ सेकंड कॉलम झाला आणि थर्ड रो या ठिकाणी काय झालं, थर्ड कॉलम झालेला जी एच आय. तर या ठिकाणी काय होतं बघा, तुम्ही या ठिकाणी रो आणि कॉलम्स इंटरचेंज केलात. म्हणजे थोडक्यात काय बघा, इथं जो पहिला रो आहे तो इथं पहिला कॉलम आहे, किंवा इथं जो फर्स्ट कॉलम आहे तो या ठिकाणी फर्स्ट रो आहे, इथं जो सेकंड कॉलम आहे तो या ठिकाणी सेकंड रो आहे, इथं जो थर्ड कॉलम आहे तो या ठिकाणी थर्ड रो आहे. म्हणजे तुम्ही काय केला, तिथं या पहिल्या डिटर्मिनंटचे तिन्ही रोज तुम्ही कॉलम मध्ये रिप्लेस केला, किंवा या पहिल्या डिटर्मिनंटचे तिन्ही कॉलम्स तुम्ही रो मध्ये कन्वर्ट केला, तरी सुद्धा त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू बदलत नाही.
ही आपली पहिली प्रॉपर्टी आहे. सो व्हॉट दिस इम्प्लाइज? यस, D इज इक्वल्स टू D1. आता हे तर आपण जनरल डिस्कस केलं. एखादं आपण एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकं ही प्रॉपर्टी बदलत नाही म्हणजे नेमकं काय होतं, त्याची व्हॅल्यू सेम राहते म्हणजे काय. बघा, एक एक्झाम्पल मी या ठिकाणी घेतोय. फॉर एक्झाम्पल म्हणूया, फॉर एक्झाम्पल D इज इक्वल्स टू, समजा एक डिटर्मिनंट घेतो मी 2, 3, -4 आणि 5. बरोबर, हा डिटर्मिनंट आहे. आता याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूया. व्हॅल्यू फाइंड आउट करणं फार सोपं आहे. यस, 2 into 5 -4 into 3. बरोबर ना. आणि मग मला सांगा या ठिकाणी किती येते हे? 10 -12. आणि बघा मग या ठिकाणी काय येणार आहे? मायनस मायनस प्लस झालं म्हणजेच 10 + 12 किती येतं? दॅट इज D इज इक्वल्स टू किती आलं? 22. म्हणजे तुम्ही जो डिटर्मिनंट घेतलाय त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती येते? 22 आलेली आहे. बरोबर ना. आता मी इथं काय करतोय, याची जे रोज आहेत, रोज आणि कॉलम्स मी इंटरचेंज करतोय. जो पहिला रो आहे तो मी या ठिकाणी काय करतो? फर्स्ट कॉलम करतोय. आणि जो सेकंड रो आहे तो मी या ठिकाणी काय करतो? सेकंड कॉलम मध्ये कन्वर्ट केला. बरोबर ना. आणि मग आता याची मला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. नाउ आय वॉन्ट टू फाइंड व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट which is obtained by interchanging rows and columns of D. D या डिटर्मिनंटचे रोज आणि कॉलम्स इंटरचेंज केल्यानंतर मला D1 हा डिटर्मिनंट मिळालेला आहे. बरोबर. आणि याची व्हॅल्यू आता मला फाइंड आउट करायची आहे. तर बघा मग किती येतं? 2 into 5 -4 into 3. आणि बघा ना, 2 5 किती येतं? 10 -+12 दॅट इज अगेन 22. बरोबर ना. म्हणजे ही व्हॅल्यू परत काय आली बघा? दॅट इज 22. अँड देअरफॉर मग D इज इक्वल्स टू D1. म्हणजे तुम्ही रोज आणि कॉलम्स इंटरचेंज केला तरी सुद्धा त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू बदललेली नाही आहे, लक्षात घ्या. मग बघा, आता हे जसं आपण डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 साठी बघितलं तसंच आपण डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 साठी पण बघूया. बघा, नंबर 2 म्हणतो मी, लेट D इज इक्वल्स टू एक डिटर्मिनंट घेऊया ऑफ ऑर्डर 3. बघा, 2 -3 4 5 1 0 2 1 -3. बरोबर ना. हा डिटर्मिनंट या ठिकाणी घेतलेला आहे. बरोबर ना. आता आपल्याला काय करायचंय बघा, हा डिटर्मिनंट याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता आपल्याला माहित आहे डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकतोय. व्हॅल्यू फाइंड आउट करणं फार सोपं आहे, काही अवघड नाहीये. कारण या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करणं म्हणजेच काय, आपण ते डिटर्मिनंटचं एक्सपान्शन अलॉंग फर्स्ट रो घेतोय. म्हणजेच काय, तो एलिमेंट आणि त्याचा कोफॅक्टर, एलिमेंट आणि त्याचा कोफॅक्टर, एलिमेंट आणि त्याचा कोफॅक्टर. बरोबर. तर बघा, आपण आपल्या बेसिक मेथडनी या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. तर व्हॅल्यू काय येते बघा? D इज इक्वल्स टू पहिल्या रोचा फर्स्ट एलिमेंट आपण घेतला. बरोबर. तो एलिमेंट ज्या कॉलम मध्ये आहे, ज्या रो मध्ये आहे, तो कॉलम आणि रो मी या ठिकाणी ड्रॉप केला. काय मिळालं बघा? 1 0 1 आणि -3. बरोबर ना. त्याच्यानंतर -3 सेकंड एलिमेंट घेतला. पुन्हा तो कॉलम आणि रो ड्रॉप केला. राहिलं काय बघा? व्हॉट रिमेन्स? 5 0 2 आणि -3. बरोबर ना. आणि नंतर +4 थर्ड एलिमेंट प्लस घेतला, कॉलम आणि रो ड्रॉप केला, म्हणजे राहिलं काय बघा? दॅट इज 5 1 2 आणि 1. लक्षात येतो का बघा सर्वांना? काय काय केलं आपण या ठिकाणी बघा व्यवस्थित. हा पहिला एलिमेंट घेतला, तो ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम, ज्या रो मध्ये आहे तो रो आपण या ठिकाणी ड्रॉप केलेला आहे. बरोबर ना. नंतर मायनस हा सेकंड एलिमेंट घेतला, हा ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम, रो तर पहिलाच आहे, हा पहिला रो सगळ्यासाठी ड्रॉपच होणार आहे. फक्त तुम्हाला कॉलम्स बदलायचे. बरोबर. कॉलम ड्रॉप केला, राहिलेले एलिमेंट्स 2/2 मी या ठिकाणी लिहिलेले आहेत. +4 पुन्हा हा कॉलम मी ड्रॉप केला, 5 1 2 1 त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. आणि आता या ठिकाणी जो आपल्याला डिटर्मिनंट्स मिळालेले आहेत ते डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 आहेत आणि ज्यांची व्हॅल्यू आपण इझिली फाइंड आउट करू शकतोय. आता बघा मग याची व्हॅल्यू काय येणार आहे? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस 2? यस, -3 -0 मायनस मायनस +3 आणि इथे किती येतं बघा? -15 -0 आणि +4 इथं किती येतं बघा? 5 - किती 2. लक्षात आलं का बघा?
आणि मग आता हे आपण सिम्प्लिफाय करूया. बघा -3 -0 दॅट इज -3 -3 into 2 दॅट इज -6 -15 -0 -15 -15 into 3 दॅट इज -45 आणि बघा 5 - 2 दॅट इज 3 आणि 3 4 किती येतं 12. लक्षात आलं का बघा सर्वांना. आता मग इथं आपल्याला कॅल्क्युलेशन काय करायचं बघा -6 -45 +12 बरोबर ना. आता मी इथे काय करतोय -6 +12 दॅट इज 6 आणि 6 -45 तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे 6 -45. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 6 -45 दॅट इज -39. लक्षात घ्या ही आली त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू म्हणून मी इथं म्हणतोय दॅरफोर D इज इक्वल्स टू किती बघा -39 याला म्हणतो मी नंबर 1. हा आहे आपला ओरिजिनल डिटर्मिनंट ज्याची व्हॅल्यू किती आलेली आहे -39. आता मग बाय अवर प्रॉपर्टी व्हॉट अवर प्रॉपर्टी सेज द व्हॅल्यू रिमेन्स अनचेंज्ड इफ ऑल द रोज अँड कॉलम्स आर इंटरचेंज. म्हणजे त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू चेंज होत नाही जे की तुम्ही त्यांचे रोज आणि कॉलम्स जरी इंटरचेंज केला तरी बरोबर ना. मग इथं आता जाऊया त्याची तीच बघा. आता D1 कसं मिळणार आहे आपल्याला. हा D1 आपल्याला हा जो दिलेला डिटर्मिनंट आहे त्याचे रोज आपल्याला काय करायचे कॉलम मध्ये कन्वर्ट करायचे. सो D1 इज इक्वल्स टू यस D1 काय येणार आहे जो फर्स्ट रो आहे किंवा जो फर्स्ट कॉलम आहे तो मी काय केला फर्स्ट रो मध्ये कन्वर्ट केला. सेकंड कॉलम जो आहे -3 1 1 तो मी सेकंड रो मध्ये कन्वर्ट केला. थर्ड कॉलम जो आहे तो मी काय केला 4 0 आणि -3 तो मी थर्ड रो मध्ये कन्वर्ट केला. बघा झाला का नाही बदल. इथं हा जो फर्स्ट रो होता तो या ठिकाणी फर्स्ट कॉलम आहे, जो सेकंड रो होता तो या ठिकाणी सेकंड कॉलम आहे, जो थर्ड रो होता तो या ठिकाणी थर्ड कॉलम आहे. झालं आपण रो आणि कॉलम्स इंटरचेंज केलेले आहेत. आणि आता आपल्याला बघायचं आहे या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय येते. तर फाइंड आउट करूया याची पण व्हॅल्यू. बघा याची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी प्रोसिजर तर तीच आहे ना. म्हणजे इथं आपण काय करतोय बघा अलॉंग फर्स्ट रो या डिटर्मिनंटचं आपण काय करतोय एक्सपान्शन करतोय बरोबर. मग बघा इथं काय येईल याची व्हॅल्यू. मी पहिला एलिमेंट घेतला 2 तो ज्या रो मध्ये आहे तो रो तर मी ड्रॉप केलेलाच आहे आणि ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम पण आपण या ठिकाणी ड्रॉप करूया. म्हणजे राहिलं काय बघा या ठिकाणी 1 1 0 -3 बघा. त्याच्यानंतर -5 पुन्हा तेच करायचंय. रो तुम्हाला ड्रॉप करायचा आणि हा कॉलम तुम्हाला या ठिकाणी ड्रॉप करायचा आहे. जर मी हा 5 कंटेंट असलेला जर कॉलम मी ड्रॉप केला तर राहिलेले एलिमेंट्स काय बघा -3 1 4 3 म्हणजेच -3 1 आणि 4 आणि किती बघा -3 बरोबर ना. आणि नंतर +2 आणि आता इथेही आपण हा कॉलम जर ड्रॉप केला तर बघा राहिलेले एलिमेंट्स काय आहेत -3 1 4 आणि 0. लक्षात आलं का बघा. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करताय जो डिटर्मिनंट आपल्याला मूळ डिटर्मिनंट मध्ये रो आणि कॉलम इंटरचेंज करून मिळालेला आहे. आणि आपल्याला चेक करायचं आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे की याची व्हॅल्यू काय येते. म्हणजे आपली प्रॉपर्टी काय सांगते व्हॅल्यू रिमेन्स अनचेंज व्हॅल्यू बदलणार नाही. म्हणजे याची पण व्हॅल्यू काय आला पाहिजे -39. पण आपल्याला ते सॉल्व्ह करायचं आहे. तर बघा मग सॉल्व्ह करूया. हे किती येतं 2 मेन डायगोनलचा प्रोडक्ट -3 -0 नंतर -5 मायनस मायनस प्लस म्हणजे 9 मायनस किती बघा 4 आणि +2 या ठिकाणी मेन डायगोनलचा प्रोडक्ट 0 मायनस किती येतं 4 येतं. बघा लक्षात आलं काय. कॅल्क्युलेशन्स मेन डायगोनलच्या एलिमेंटचा प्रोडक्ट मायनस सब डायगोनलच्या एलिमेंटचा प्रोडक्ट. मेन डायगोनलच्या एलिमेंटचा प्रोडक्ट मायनस सब डायगोनल, मेन डायगोनल मायनस सब डायगोनल. सेम प्रोसिजर आहे. ऑर्डर 3 चा डिटर्मिनंट सोडवणं फार काही अवघड नाहीये. व्हेरी सिंपल मेथड, खूप सोपी पद्धत आहे. जर तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात आलं नसेल तर आपल्या पाठीमागचे काही लिंक्स बघा. डिटर्मिनंटच्या सुरुवातीचं ज्यामध्ये आपण डिटर्मिनंटचे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे एक्झाम्पल्स पण इथं सोडवलेले आहेत आणि तुम्हाला होमवर्कला पण बरेच एक्झाम्पल्स दिले होते बरोबर. ते एक्झाम्पल्स जरा बघा म्हणजे तुम्हाला हे व्यवस्थित लक्षात येईल. आणि आता मग या ठिकाणी हे आपल्याला फक्त कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा -3 × 2 दॅट इज -6.
त्याच्यानंतर 9 मायनस 4 किती येतं 5, 5 5 25 म्हणजे -25 झालं. आणि त्याच्यानंतर 0 मायनस 4 दॅट इज -4 आणि -4 into 2 दॅट इज -8. आणि आता बघा मग -6 -25 दॅट इज -31 -8 म्हणजेच की त्याला -39. आणि बघा मग therefore D1 जो आहे जो डिटर्मिनंट आपल्याला रो आणि कॉलम्स इंटरचेंज करून मिळालेला आहे त्या D1 ची व्हॅल्यू सुद्धा किती मिळाली -39. मग सांगा मला फ्रॉम 1 and 2 तुम्ही काय म्हणू शकता फ्रॉम 1 and 2 D इज इक्वल्स टू D1. therefore म्हणतो मी इथं फ्रॉम 1 and 2 यस D इज इक्वल्स टू D1. लक्षात आलं का बघा सर्वांना. म्हणजे आपली पहिली प्रॉपर्टी या ठिकाणी व्हेरीफाय झालेली आहे. काय पहिली प्रॉपर्टी आहे बघा द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट रिमेन्स अनचेंज इफ वी इंटरचेंज all the 3 rows and columns or all the rows and columns. Means we interchange rows and columns, then also value of the determinant remains same, means unchanged. तर हे दोन म्हणजे ऑर्डर 2 चं पण एक एक्झाम्पल बघितलेलं आहे, ऑर्डर 3 चं पण आपण एक एक्झाम्पल बघितलेलं आहे. तुमच्या लक्षात ही प्रॉपर्टी आली का बघा. म्हणजे दिलेला जो डिटर्मिनंट आहे त्या डिटर्मिनंटचे सर्वच्या सर्व रोचं कन्व्हर्जन तुम्ही कॉलम मध्ये केला किंवा बघा किंवा कॉलमचं कन्व्हर्जन तुम्ही रो मध्ये केला तरी सुद्धा त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू बदलत नाही. आता काही जण असा विचार करतील सर आम्ही असं करतो रोचं कॉलम करतो आणि कॉलमचं परत रो करतो म्हणजे आपण आहे त्या मूळ डिटर्मिनंट कडे चालू ना. लक्षात येतं का बघा. म्हणजे जर समजा मी फर्स्ट सेकंड थर्ड रोचं फर्स्ट सेकंड थर्ड कॉलम केलं आणि परत कॉलमचं परत रो केलं तर मला आहे तोच मूळ डिटर्मिनंट मिळणार आहे, त्यामुळे व्हॅल्यू तर सेम येणारच ना. पण इथं तसं नाहीये, तुम्ही रोचं कॉलम किंवा कॉलमचं रो करा तरी सुद्धा त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू चेंज होत नाही. अतिशय महत्वाची प्रॉपर्टी सर्वांना लक्षात आले का बघा. आता याच पद्धतीनं या डिटर्मिनंटच्या सेकंड प्रॉपर्टीकडे आपण जाऊया. आता फर्स्ट प्रॉपर्टी सर्वांना व्यवस्थित लक्षात आलेली आहे. काय बघा फर्स्ट प्रॉपर्टी द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट रिमेन्स अनचेंज्ड इफ ऑल द रोज अँड कॉलम्स आर इंटरचेंज. आता बघा सर्व रो आणि कॉलम इंटरचेंज केले काही बदल नाही झाला. पण जर समजा तुम्ही फक्त कोणतेही 2 रो किंवा कोणतेही 2 कॉलम जर इंटरचेंज केला तर मात्र बदल होणार आहे लक्षात घ्या. आणि ही जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी मी ऑर्डर 3 च्या डिटर्मिनंट बद्दल बोलतोय. तर बघा मग आपली सेकंड प्रॉपर्टी काय सांगते. व्हॉट इज द सेकंड प्रॉपर्टी टेल्स यस इफ वी इंटरचेंज any 2 rows or columns of determinant of order 3 then the value of the determinant changes by its sign. म्हणजे त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कुठे चेंज होते तर ती व्हॅल्यू साइन मध्ये चेंज होते. म्हणजे कसं आता समजा तुमच्याकडे एक डिटर्मिनंट आहे ऑर्डर 3 चा, त्याची व्हॅल्यू समजा 10 आलेली आहे आणि तुम्ही त्या डिटर्मिनंटचे कोणतेही 2 रो किंवा कुठलेही 2 कॉलम तुम्ही इंटरचेंज केला तर हे इंटरचेंज झाल्यानंतर जर तुम्ही त्याची व्हॅल्यू फाइंड आउट केलात तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती यायला पाहिजे -10 यायला पाहिजे. कारण पहिल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आलेली आहे 10. त्यामुळे जर 2 रो किंवा 2 कॉलम इंटरचेंज केलात तर त्याची व्हॅल्यू किती यायला पाहिजे दॅट इज -10. लक्षात घ्या. तर मग काय सेकंड प्रॉपर्टी सांगते बघा. मी इथं डिटर्मिनंट घेतोय ABC DEF GHI. तुम्हाला ABC DEF GHI हा डिटर्मिनंट दिलेला आहे त्याला मी म्हणतो D. आणि मी इथं काय करतो बघा हे पहिले 2 रो इंटरचेंज केले त्याला म्हणतो मी D1. D1 इज इक्वल्स टू काय केले बघा जरा व्यवस्थित बघा. या ठिकाणी मी हे 2 रोज काय केलेले इंटरचेंज केलेले आहे. थर्ड रो ऍज इट इज त्याच्यात काही बदल नाही केला. म्हणजे काय नाही बघा D1 DEF ABC आणि GHI या ठिकाणी 2 रोज इंटरचेंज केलेले आहेत. त्याचप्रमाणे समजा मी काय करतोय D2 एक तिसरा डिटर्मिनंट घेतोय ज्यामध्ये मी यातले कुठलेही 2 कॉलम्स काय करतोय इंटरचेंज करतोय. समजा मी हे 2 कॉलम्स इंटरचेंज केले
म्हणजे मला डिटर्मिनंट काय मिळाला बघा. यस, पहिला कॉलम ऍज इट इज ए डी जी, सेकंड अँड थर्ड कॉलम इंटरचेंज म्हणजे तिथं सी एफ आय आणि नंतर काय आहे बघा बी ई आणि एच. आता हे तुमच्या समोर 3 डिटर्मिनंट्स आहेत. हा डी ओरिजिनल डिटर्मिनंट आहे. दिस इज द गिवन डिटर्मिनंट. D1 is obtained by interchanging first 2 rows of D. D1 आपल्याला कसा मिळाला, पहिल्या जो काय दिलेला डिटर्मिनंट आहे त्या दिलेल्या डिटर्मिनंटचे आपण पहिले 2 रोज इंटरचेंज केलेले आहेत आणि ते 2 रोज इंटरचेंज केल्यानंतर आपल्याला D1 हा नवीन डिटर्मिनंट मिळालेला आहे. बरोबर. आणि D2 हा सेकंड डिटर्मिनंट कसं मिळालेला आहे. D2 is obtained by interchanging सेकंड अँड थर्ड कॉलम ऑफ ओरिजिनल डिटर्मिनंट. म्हणजे D2 आपल्याला कसं मिळाला, बाय इंटरचेंजिंग सेकंड अँड थर्ड कॉलम ऑफ अ D we get this D2. And the second property tells that when we interchange only 2 rows or when we interchange only 2 columns, then value remains same but changes in its sign. व्हॅल्यू तशीच येते पण काय होतं, साइन मध्ये चेंज होतोय, साइन अपोजिट येतं. मग याचा अर्थ इथं काय होणार आहे बघा. हे 3 डिटर्मिनंट्स तुमच्या समोर आहेत. तर इथं तुम्ही असं म्हणू शकताय D इज इक्वल्स टू मायनस B1 किंवा हे तुम्ही असं लिहू शकताय D1 इज इक्वल्स टू मायनस D. बरोबर ना. आणि तसंच D इज इक्वल्स टू मायनस D2 किंवा और D2 इज इक्वल्स टू काय, मायनस D. तर ही आहे आपली सेकंड प्रॉपर्टी. कोणतेही 2 रो किंवा 2 कॉलम इंटरचेंज केले तर त्या डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूचं साइन फक्त चेंज होतं. बरोबर. ही आहे सेकंड प्रॉपर्टी ऑफ डिटर्मिनंट. तर सर्वांना ही प्रॉपर्टी व्यवस्थित लक्षात आले का बघा. कन्फ्यूज नका हो. इथं आपण पहिला दिलेला डिटर्मिनंट आहे त्याचे पहिले 2 रोज इंटरचेंज केले, D1 मिळाला. त्याच डिटर्मिनंटचे कोणतेही 2 कॉलम तुम्ही इंटरचेंज केला तुम्हाला D2 मिळाला. आणि या सगळ्याच्या व्हॅल्यूज आपण एक्झाम्पल बघणार आहोत, त्याचे काउंटर एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत ज्यामध्ये आपण रो पण इंटरचेंज करूया आणि कॉलम पण इंटरचेंज करूया आणि व्हॅल्यू मध्ये काय बदल होतो ते आपल्या लक्षात येईल. बरोबर ना. तर बघा मग इथं ही प्रॉपर्टी सांगते काय, D इज इक्वल्स टू मायनस D1 और D1 इज इक्वल्स टू मायनस D, D इज इक्वल्स टू मायनस D2 और D2 इज इक्वल्स टू मायनस D. तर ही प्रॉपर्टी लक्षात आली असेल. लक्षात येण्यासाठी आपण काय करायचं, एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुम्हाला क्लिअरली ती प्रॉपर्टी समजेल. एक एक्झाम्पल बघूया. यस, फॉर एक्झाम्पल म्हणतो मी. फॉर एक्झाम्पल D इज इक्वल्स टू डिटर्मिनंट मी या ठिकाणी घेतोय 1 2 3 3 2 1 1 0 2 हा डिटर्मिनंट आहे. आता या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूया. बरोबर ना. आता या डिटर्मिनंटची जर व्हॅल्यू फाइंड आउट केली, पट 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 सांगायचं. 1 घेतला, कॉलम रो ड्रॉप केला, राहिलं काय 2 1 0 2. नंतर मायनस 2 घेतला, परत कॉलम रो ड्रॉप केला, व्हॉट रिमेन्स 3 1 1 2. आणि त्याच्यानंतर प्लस 3 कॉलम आणि रो ड्रॉप केला, राहिलं काय बघा 3 2 आणि 1 0. आणि याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. फाइंड आउट करा याची व्हॅल्यू काय येते बघा. यस, 1 आहे तसा, 2 2 आर 4 मायनस 0 मायनस 2 या ठिकाणी 6 मायनस 1 प्लस 3 या ठिकाणी किती येणार आहे 0 मायनस 2. बरोबर ना. आता मग इथं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर बघा याची व्हॅल्यू काय येते 4 6 मायनस 1 दॅट इज अ 5 5 2 आर 10 म्हणजे मायनस 10. नंतर plus 3 0 minus 2 that is minus 2 minus 2 into 3 that is minus 6, right? So what is the value? 4 minus 10 that is minus 6 minus 6 minus 6 that is minus 12. So value of given determinant is a minus 12. आता जर या डिटर्मिनंटचे पहिले 2 रो किंवा पहिले 2 कॉलम्स मी इंटरचेंज केले, रो रोज इंटरचेंज करणार आहे, कॉलम कॉलमच इंटरचेंज करणार आहे. लक्षात घ्या. जर समजा मी याचे पहिले 2 रो इंटरचेंज केले तर मला D1 मिळणार आहे. बघा मग आता तो D1 काय असेल. D1 इज इक्वल्स टू इंटरचेंज फर्स्ट 2 रोज ऑफ गिवन डिटर्मिनंट.
तर D1 बरोबर काय असणार आहे बघा, येस दॅट इज अ 3 2 1 1 2 3 आणि 1 0 2 थर्ड रो ऍज इट इज, नो चेंज ऍट ऑल. थर्ड रो मध्ये काही बदल करायचा नाही, फक्त आपल्याला बदलायचं काय आहे, कोणतेही दोन रो. आता मी या ठिकाणी रो बदलले, तुम्ही दोन कॉलम इंटरचेंज करू शकता, प्रॉपर्टी तुमच्या समोर आहे बरोबर ना. कॉलम इंटरचेंज केला तरी सुद्धा व्हॅल्यू जी येणार आहे ती काय यायला पाहिजे, व्हॅल्यू इथं -12 आलेली आहे, म्हणजे याच्या अपोजिट साइड म्हणजे आपली ती dy ची व्हॅल्यू काय येणार आहे, +12 येणार आहे. बघू येते का, तर बघा आता याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. काय कराल, सेम प्रोसिजर, 3 कॉलम रो ड्रॉप करा, 2 3 0 2, नंतर -2 कॉलम रो ड्रॉप केला, 1 3 1 2 आणि +1 कॉलम रो ड्रॉप केला, 1 2 1 0. लक्षात आलं का बघा. आता हे सिम्प्लिफाय करूया, किती येतं बघा, 3 2 2 4 -0 -2 2 -3 +1 0 -2. लक्षात आलं का बघा. आणि मग या ठिकाणी आता 3 4 12 आलं, बघा 2 -3 दॅट इज -1 -2 आलेलं आहे, आणि या ठिकाणी 0 -2 -2 -2 into 1 that is -2. आणि बघा या ठिकाणी +2 -2 गेट कॅन्सल, व्हॉट रिमेन्स 12. सो D1 इज इक्वल्स टू किती आलं, 12 आलं का नाही बघा. आणि D किती आहे, दॅट इज -12 आणि ते किती आलं, 12. आणि इथं आपण काय केले, हे दोन रोज इंटरचेंज केलेले आहे. जर समजा तुम्ही हे दोन कॉलम, कुठलेही दोन कॉलम, पहिले दोन कॉलम घ्या किंवा पहिला तिसरा कॉलम इंटरचेंज करा किंवा दुसरा तिसरा कॉलम इंटरचेंज करा बरोबर ना, हे इंटरचेंज केला तरी सुद्धा त्याची व्हॅल्यू काय येणार आहे, 12च येणार आहे. हे लक्षात आलं का बघा. म्हणजे पहिली प्रॉपर्टी काय सांगते, सगळेच रो कॉलम इंटरचेंज करा, व्हॅल्यू बदलत नाही. मात्र सगळेच इंटरचेंज न करता तुम्ही त्यातले सिलेक्टेड दोन रोज किंवा सिलेक्टेड दोन कॉलम जर इंटरचेंज केला तर मात्र त्याची व्हॅल्यू कशात बदलते, साइन मध्ये बदलते बरोबर ना. इथं बघा डी ची व्हॅल्यू काय आली होती, -12, तर D1 ची व्हॅल्यू काय आलेली आहे, 12. साइन मध्ये बदल झाला. जर इथं तुम्ही कॉलम चेंज केला तरी सुद्धा त्याची व्हॅल्यू, त्याला D2 म्हणा, त्याची पण व्हॅल्यू काय येणार आहे, 12च येणार आहे. लक्षात घ्या. तर या दोन प्रॉपर्टीज, त्याची काउंटर एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत. ती प्रॉपर्टी आपण जनरल फॉर्म मध्ये पण या ठिकाणी एक्सप्रेस केलेली आहे बरोबर. तर या दोन प्रॉपर्टी सर्वांना लक्षात आलीत का बघा. पहिली प्रॉपर्टी काय होती, द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट रिमेन्स अनचेंज्ड इफ वी इंटरचेंज ऑल द 3 rows and columns. And what is the second property? If we interchange any 2 rows or any 2 columns of a determinant, then value changes in its sign. Means value of that determinant changes in its sign. That is the second property. आलं लक्षात. तर या दोन प्रॉपर्टीज व्यवस्थित लक्षात आल्या असतील तर बघा मग नेक्स्ट पुढच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या आपण पुढच्या लेक्चरला बघूया.